आता बच्चे ना गाडीत टाकतोय, त्याच्यानंतर बच्चे चरायला सोडणार आहेत परत. व्हिडिओ संपूर्ण सगळा बघा. आज जे बच्चे तुम्हाला भुकीचं पाहायला भेटताय, हेच बच्चे चरल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतील. हे बघा भुके बच्चे, पण कंडिशन बघा बच्चांची अजून पण 7100 मध्ये हा सौदा झालेला आहे. बाकी आता जगदीश शेठवरती, जगदीश शेठ जे देतील ते आपण घेऊ, कारण की त्यांचे मित्र आहेत ते दादा मयूर पाटील. गिनतील या शेव आहे ना. हे बघा क्वालिटी बघा 7. हे बघा एकदम गुलाबी स्किन मध्ये फोटो आहे. 8 गुजरी, 9 परत गुजरी, 10 6. हे बघा मित्रांनो, बघा मित्रांनो बच्चे 7100 प्रमाणे सौदा आहे अजमेरी मध्ये. बघा कसा जोडा एक नंबर. आता हे बच्चे सरल्यानंतर पुन्हा जेव्हा भरू एक शूटिंग करू आपण बच्चे चालताना, तुम्हाला तेव्हा पण बघायला भेटेल बच्चे कसे चालता. असं आता जसा सौदा झाला, यांचे बच्चे सगळे यांच्या गाडीत टाकतोय, पुढे चरायला जातील. आपला माणूस राहील, जेवढे बच्चे आपण भरू शेवट तेवढ्यांचं पेमेंट आपण त्यांच्यापासून घेणार आहे. आता किती 40 बच्चे होते काय कम ते 40 आहे ना. 40 बच्चांचा सौदा आहे. बघा बच्चे दावणीपेक्षा इथं बघा सोडताना सगळे घोड्यासारखे बच्चे एकदम. हे बघा बच्चे हिरोई एक नंबर क्वालिटी भेटलेली आहे. हे बघा इकडे पण, हे बघा 7100. हे बघा एकच नंबरची अजमेरी मध्ये वस्तू एकदम. हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी. हे बघा गुजरी मध्ये चीज आहे. बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो बच्चे दिलेले आहेत. 7100 सौदा आहे. जगदीश भाऊ म्हणताय की 100 बच्चे सोडा. आपण त्यांना काय बोललोय, आता बच्चे बघून घ्या, उपाशी बच्चे सरल्यानंतर तुम्हाला देऊ वाटलं तर द्या, नाही तर नाही दिलं तरी चालतं. कारण की मित्रांनो त्या माणसामुळे आपल्याला भरपूर कस्टमर भेटलेले आहेत रायगड भागातील म्हणा किंवा लांब लांबचे कस्टमर. कारण की त्यांनी जे बच्चे असे बनवलेले आपले बच्चे, त्याच्यामुळे भरपूर कस्टमर आता हे दादा जे आले ते पण त्यांच्यामुळेच आपल्या पैसे आलेले आहेत. त्यांचे जोडीदार बघा बच्चे कसे दिलेले आहेत. म्हणून आपण काही वेळेस संबंध मेंटेन करतो. हे जे बच्चे मित्रांनो 750 रेंजचे बच्चे होते, पण आपण त्यांना सगळे 7100 40 आहे ना 39 आहे. पाटील साहेब नमस्कार. हा तुम्ही नमस्कार. तुम्ही यांच्या रेफरन्सने आले मित्रांनो, अलिगडवाले अलिबागवाले बरोबर. तर अलिबागवाले दादा पहिल्यांदा आपल्यापाशी आले. तुमचा जो व्हिडिओ पाहिला त्याच्यावरनं भरपूर रिस्पॉन्स आम्हाला लोकांचा भेटला, कारण की तो तुम्ही तुमचा अनुभव जो शेअर केला होता. तर आता दादा बच्चे तुम्हाला व्यवस्थित भेटले, चांगले बच्चे भेटले. कसे घेतले? 700 घेतले मित्रांनो. 7100 यांनी बच्चे घेतले. बच्चांची क्वालिटी आवडली का? बरोबर. पाटील साहेब तुम्ही माझ्यापासून किती बच्चे घेऊन गेले? मी आता 80 बच्चे नेले फिरीला. या नाही मागच्या आणि आत्ताचे 80 बच्चे झाले बरोबर. पहिले 40चं तुम्ही कसं काय नियोजन केलं? कारण की भरपूर लोक विचारतात. त्यांना पहिल्या सुरुवातीला काय करायचं, गरम पाणी द्यायचं 10 दिवस साधारणतः, आणि त्याला सुका चारा द्यायचा 15 दिवस खायला. बाकी भरडा वगैरे काही द्यायचा नाही त्याला, नाही. आणि त्याच्यावरती सेट झाल्यानंतरच तुमचा हिरवा चारा द्यायचा त्याला. बरं. त्याच्यावरती परफेक्ट जनावर. आता तुमचे बच्चे कसं काय तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये घेऊन गेले माझ्यापासून बच्चे? एप्रिल महिन्यात गेलेले बच्चे माझ्याकडे आज 40-50 किलोचे, 40-50 किलोचे वजनाचे. तेव्हा पण तुम्ही टॉपची क्वालिटी घेऊन गेले माझ्यापासून, एक नंबर. हा ना बरोबर. आता यांना पण दिली का टॉपची क्वालिटी तुम्ही? हो नक्की. हो चालतं ठीक आहे. आणि हे बच्चे सेल करायचे, विक्री करायचे. हो तुम्हाला विक्री करायचे बच्चे पुढे. मित्रांनो जर कोणाला 5-10 घ्यायचे असेल, त्यांना धुळं येणं शक्य नसेल तर दादांचा नंबर घेऊन घेतो. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मोबाईल नंबर सांगा. 8446 हिंदीमध्ये मराठीत सांगा म्हणजे लोकांना समजेल. 84 46 36 1277. तुमचं नाव? मयूर पाटील. मित्रांनो जर तुमचं 2-5-10 घ्यायचे असेल, तुम्हाला धुळ्यात येणं शक्य नाही, तुम्ही इथं येऊन खरेदी करू शकता. त्यांची क्वालिटी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली. सगळ्यात टॉपचे त्यांनी आपल्यापासून क्वालिटी घेतलेली. किती किलोमीटर आले? 400 किलोमीटर. भाडं किती लागलं? 20,000. वा बोलाय लागलं. चालतं ठीक आहे. मित्रांनो आता हे बघा ही पट्टी दिली, ही दिली नाही ना दादा. सौदा तसा सौदा आणतो, सौदा तसा त्याच्यात तुमच्या 7.5 बोकड तुमच्यामध्ये
हे बघा मित्रांनो टोटल 6.5 मध्ये सौदा हा झालेला आहे. याच्यात मग आता अरे तो बकरा आहे रे, तुम्ही पाठी बोल रहे थे फिर 3 बकरे हुए. 3 बकरा. हे बघा हे चौथा बोकड आहे मित्रांनो. 6.5 प्रमाणे चौथा बोकड. हे बघा 5. हे बघा क्वालिटी बघा 5. त्यांनी छोटे मोठे घेतलेले 6. आता तो बोकड 6 हा मोठा बोकड आहे 6. हे बघा आपण गुजरीमध्ये 7. हे बघा मोठी वस्तू 8. बघा केवढी मोठी वस्तू आहे. बाकी छोटी मोठी सगळे त्यांनी घेतलेले बघा. छोटे थोडं 9. हे बघा कवडा आहे. हे बघा 10. तो 7.5ची पट्टी जातो पण तुम्हाला भेटला जातो हा पण 7.5च्या पट्टीचा आहे. नाही मग तसं तुमची पट्टी जमली ना तुम्ही सर. हा लय पैसे दिला बोकड सर. हा एक आहे ना. हा बघा हा एक आहे. ये बकरा है रे भाई, तू बड़ा पार्टी बोले बकरा हो. हाँ उधर 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 है वो उधर है. हाँ बोकड़ा है. 1.14. हे बघा 14. दादा गावाचं नाव सांगा. इंदोरी. बाळासाहेब इंदोरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. बरं कसे घेतला जो भाव घेतला तोच सांगा. मी 6,500 रुपयाने घेतलेले. बरं व्यवहार कसा वाटला दादा आमचा वाला. चांगला काही कसं की जगाने काही नाही. थोडं होतं 4-5 पण जाऊ द्या. काय पण चांगले पैसे त्यात कमी जास्त आहे. बरोबर क्वालिटी भेटली चांगली. बरोबर तुम्ही सगळे काही वरचे काही खालच्याचे काढले. तुमच्या पट्टीत काही 7.5चे पण आहे तर काही 6चे पण काही 5.5चे पण. म्हणून तो आपला सौदा 6.6चा. बरोबर हो चालतं. मित्रांनो पट्टी त्यांनी खालवर बाकी काढलेली. आता जे छोटं म्हणता का हे क्वालिटीचे बच्चे बघा. नाही नाही सगळं. आता लक्ष्मी घेतली एकदम व्यवस्थित काळजी घ्या. चालतं ठीक आहे. एक सौदा तो झाला. तो सौदा अलिबागवाल्यांचा. दुसरा हा चाललाय संगमनेर अकोल्यावाल्यांचा. आता तिसरा आपण हा करणार आहेत अमरावतीवाल्यांचा. त्याच्यानंतर बाकी वणीगडवाल्यांचा चौथा सौदा आहे. बाकी हे तरी बिना टोकनचे बाकी लोक येऊन जातात आपल्याला नाही म्हणता येत नाही. हे बघा कसं असतं मित्रांनो. आता बघा 150 माल आले का 150 मधून ना. माझं जसं 10, 15, 20 लाख जसं लोकांना आवडत नाही. आता हा बोकड खूप भारी तर तो थोडा पाय उचलतोय त्याच्यामुळे किंवा मग थोडासा हा आहे तब्येतीने. पण बोकड क्वालिटीचं आहे. कलरमध्ये भारी पेस वगैरे बघा. थोडा पाय उचलतो तो बच्चा. दाबले जातात बराच. ही पाठ आहे इथं पण बांधून ठेवलेली. हे बांधले का 4 बांधले. हे बघा. तर तुम्ही सकाळचं वातावरण थोडं अर्धा तासामध्ये तुम्ही वातावरण पाहाल तर सगळे बच्चे भरून गायब. मित्रांनो आपली जी गाडी आहे अवघ्या 3 तासामध्ये पूर्ण गाडी विकली जाते. आता इथं बघा पट्टी बांधलेली. भाऊ पहिल्यांदा आहे. भाऊला समजत नव्हतं. हां तर मित्रांनो आता यांच्याकडून आलो मी. आता या दादांनी काय केलं यांना म्हटलं बच्चे थोडे चरू द्या. ते म्हणजे आम्हाला लगत जायचं म्हणे. मित्रांनो आता अलिबाग काय जवळ इथून 500-600 किलोमीटरच्या वरच अलिबाग असणार आहे. त्यांना काय म्हटलं थोडे बच्चे चरू द्या 1-1.5 घंट्यामध्ये काय होणार नाही. तर आता त्यांना समजवलं. आता परत तिथं घेऊन जाऊ. आता यांचे बच्चे बघा. हे बघा आता यांना दिलेले आपण कुठे गेले प्रमोद शेठ किती नग काढले तुम्ही. आता हे हिशोब करून घे. हे बघा इथे चालू आहे. ठीक आहे त्यांना पहिले बच्चे भरून देऊ मग आपण बोलू काय काही नाही. बच्चे बघायचे छोटे मोठे सगळे काढलेले आहेत. आता मित्रांनो हे जे कस्टमर आलेले आहेत यांचं माझं अगोदर फोनवर बोलणं चालू होतं. ते काय बोलले आता मला 5-5.5ची रेंज पाहिजे. पण मित्रांनो माझं जेव्हा गाडी लोड झाली तेव्हा मला समजलं की माझ्यापाशी 5-5.5ची रेंज नाही आहे. अशी मोठी रेंज आहे. हां तर आपली जी स्टार्टिंग आहे ती 5,000 पासून स्टार्टिंग आहे. मी त्यांना फोन करून नाही बोललो होतो की प्रमोद शेठ येऊ नका म्हटलं या हप्त्याला. त्यांचं कॅन्सल केलं तर मी पण कारण की त्यांना म्हटलं माझ्यापाशी मोठी रेंज आलेली. तुमची जी रेंज आहे ती रेंज माझ्यापाशी नाही आहे. तर मी त्यांना नाही बोललो होतो. पण ते म्हणे ठीक आहे तरी येतो म्हणे. 5.5-6 प्रमाणे त्यांची अपेक्षा होती. तर आपण त्यांना किंमत करताना केली 8,000 7,500. पण आपण त्यांना 6,000ने बच्चे दिलेले. त्याच्यात बघा मग हे एवढं दिसतंय का. हेच बारीक आहे फक्त थोडीशी म्हणजे थोडेसे पण लिमिटेडच येते. पण बाकी इकडे सगळे बच्चे त्यांना आपण मोठे दिलेले. बघा 6,000 मध्ये 16 बच्चे टाकले. आता हे बघा
हे बघा मित्रांनो, वही तो झाले. मित्रांनो आपलं इथं असं काम एकही बोकड कमी किंवा जास्त जाणार नाही. आपण माप एक करता 2-3दा माप घेतो. हे बघा बोकड 6000 मध्ये. आता यांच्यात बाकी आता सगळेजण म्हणतील की हाईट पाहतील. आता व्हिडिओमध्ये फक्त हाईट समजते, पण जे कमर आहे मित्रांनो हे कमर व्हिडिओमध्ये समजत नाही. आता यांना जो आपण दिलेला आहे तो दाम आपण आपल्या हिशोबाने दिलेला. व्हिडिओमध्ये पाहणारे म्हणतील की हे चांगले पडले, दुसरे माग पडले. व्हिडिओमध्ये पाहता एकदा माझं म्हणणं आहे तुम्ही समोर या. आता बघा छोटा पण बस त्याच्यामध्ये समोर या तुम्ही. एकदा समोर आल्यावरती तुम्हाला आपली जी क्वालिटी, आज बरेच जण पाहण्यासाठी इथं आलेले होते, फक्त पाहायला पाहून गेले. हे बघा आता राहिला फक्त वणीगडवाल्यांचा सौदा आहे आणि काय तिकडे बाकी बारीक किरकोळ सौदे जे इथले आलेले आहेत. म्हणजे जे टोकन आले ते फक्त 4. बाकी आपण थोडेफार दुसरे पण बोलवून घेतो. कसं आहे जो बाकी माल कसं त्यांना 40चं टोकन होतं, यांनी 37-38 काढले. त्यांना 50 घ्यायचे होते, त्यांनी काहीतरी 40 का 38चे पण त्यांनी काढले काहीतरी. त्यांना बारीक बच्चे भेटले नाही, कारण की मित्रांनो बारीक बच्चेच नव्हते. बारीक बच्चे खूप कमी होते, यांनी बांधून घेतलेले थोडेफार. त्याच्यात पण काही मोठे बच्चे आहेत, हा विषय. तर बारीक बच्चे कमी, यांना अजून 10 बच्चे बारीक घ्यायचे होते, पण ते भेटले नाही त्यांना. पण त्यांनी जे 40 घेतले ते मोठेच घेतले. आणि यांनी आता यांना पण 40 घ्यायचे होते. हे बोलले तर 40चे 50 पण करू, पण दादा नवीन होते, यांना एवढे बोकडे समजले नाही. दुसऱ्यांनी बोकडे बांधले, तरी आपण त्यांना बरेच बोकडे आपल्या हाताने बांधून दिले. टाका 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 हो बोकड बारीक येईल. अजून एकदा मोजू. हाँ जब चरने जाएंगे ना अभी तब कर लेंगे. अभी जान गाडी बांधेंगे सर. आपण डाऊन 38 बांधली होती, एक बार मग एकदा मध्ये एका दावणी 20 होते, एकाचे 18 होते, त्यातले एक बकरी निघाली. करून घ्या कन्फर्म. सगळं दाखवतो आपण. प्रमोद दादांचा माल भरलेला आहे. दादा व्यवहार कसा वाटला? चांगला माल चांगला मिळाला, बोलला तसा केलं व्यवहार त्यांनी. आणि सर्व क्वांटिटी मोजून आणि सर्व जरा मी नवीन होतो, मला समजलं नाही, पण त्यानं व्यवस्थित शर्टून मला दिला. त्यानं स्वतःहून चांगला दिला. स्वतःहून दिला ना. बच्चे तुमचे सारले, सारून पाणी पाजून तुमचे बच्चे आपण गाडीमध्ये भरून दिले. टोटल 39 हां मित्रांनो, त्यांनी आपल्याला RTGS केलं. पण विश्वास होता पेमेंट आपल्या खात्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि कसं आहे जोपर्यंत खात्याला पेमेंट पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला पण कसं ते पण नवीन आहे, आपण पण नवीन आहेत. आणि कसं पैशाचं काम आहे, म्हणून जोपर्यंत पेमेंट आलं नाही तोपर्यंत आपण हा माल म्हणजे आपल्यापाशी होता. पेमेंट आला तोपर्यंत बच्चांनी चरलं वगैरे. आम्ही थोडं बँकेत गेलो, झाली आमची थोडीशी अरेंजमेंट, काय हरकत नाही. पण प्रमोदाला व्यवहार आवडला काही? नाही हां भेटू, लवकरच भेटू. हो चालतं, ठीक आहे. तुमचं गाव सांगा. माझा विदर्भ ॲग्रो फॉर्म आहे. तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. तालुका कारंजा, विरगावनला कुठं? विरगावन तालुका कारंजा लाड, जिल्हा वाशिम. मला तुम्ही अमरावती बोलले ते, मी अमरावती लिहिलं तुमचं कॉन्टॅक्ट. नाही अमरावतीला मी राहणार आहे, पण फॉर्म माझा. बरं अमरावतीला तुम्ही राहण्याला आहे. आता हे कुठं झाले? हे कारंजा लाड. चालतं, ठीक आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण एक बच्चं त्यांना पलटवून दिलेलं आहे. बच्चं याला थोडी गाठ होती, जेव्हा आपण गडबडीत सौदी करतो ना, नंतर आपल्या लक्षात आलं तर आपण ते परतून पण देतो. हे बघा कुठे गेली गाठ, काय? हां हे बघा, हे थोडी गाठ आहे, काही एवढं हे नाही आहे, पण दुखत नाही मित्रांनो. गाठचा जो प्रमाण आहे ना, हे बकरीमध्ये गाठ असतात, जे ओरिजिनल पारखी आहेत त्यांना माहिती असतं, पण असं नवीन नवीन असतात. आता गाडी पॅक झाली, टोटल पेमेंट आलं त्यांचंवालं. हे बघा एक मित्रांनो, आज जी रेंज होती, आज आपण जी 5 पासून 7.5 पर्यंत सांगतो का, 5ची रेंज होतीच नाही. मग आता 2, 4, 5 होते फक्त 5 वाले, बाकी सगळे मोठे होते. हे बघा, हे दादांना आपण दिलेले आहेत. दादा जो भाव घेतला तोच सांगा, जो घेतला तोच सांगा. 5400 मित्रांनो. बघा 5455चा सौदा होता, पण भाऊ म्हणे वरती 100 कमी करा. म्हटलं चला जाऊ द्या, वरती 100 कमी तर कमी.
तर आपण हे त्यांना 5400 प्रमाणे दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बच्चे जंड आणि कलर बाद बच्चे त्यांना आपण दिलेले सगळे शिरोई गुजरी अजमेरीमध्ये. हे बघा हा एक कोटामध्ये आला होता बघा गुजरीमध्ये. बघा इकडे बघा हे बस सगळे अजमेरी गुजरीमध्ये तुम्हाला बच्चे पाहायला भेटतील. कलरफुल बच्चे मित्रांनो त्यांनी घेतलेले. दादा गावाचं नाव सांगा. वनी सप्तशृंगी मातेचं वनी का मित्रांनो? वनीगडाचे दादा. हे बघा सगळे बोकड आहेत. किती बोकड आहेत? 13 का भैया? 13 बोकड आहे का? 13 और 2 डाल रहे ना 15 करो ना फिर अभी 4 कैंसिल. त्या 2 पाटी टाकून घ्या भैया. पाटी लय भारी बघा मित्रांनो. त्यांना आपण हे जोडा आपण त्यांना देतो त्याच दामामध्ये देतोय. जोडा बघा हे एकदम 1 नंबर क्वालिटीचा जोडा आहे मित्रांनो. त्याच दामामध्ये आपण त्यांना देतोय. हे बघा एकदम जंड बच्चे मित्रांनो. पाठी बघा बोकड्यांपेक्षा क्वालिटीचे एक भी नाही आहे. हे बघा हे बच्चे हे बघा एवढी गाडी आणली त्यांनी आता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार मित्रांनो. हे बघा 1 ही 2 ही 3 तिकडे 4 समोर 4 कुठून कुठून आलेले. MH06 MH027 MH015 आणि तिकडची अजून आहे. म्हणजे तुम्हाला आज सांगू इच्छितो मी एक गाडी अलिबागवरून आलेली रायगड अलिबाग, एक गाडी अमरावतीवरून आलेली आहे आणि एक गाडी संगमनेर अकोले म्हणून आहे नगर जिल्ह्यातील तिथून आलेली आहे आणि एक गाडी वणीगडावरनं आलेली आहे. तर असे फक्त 4च कस्टमर मित्रांनो आपण बोलवलेलं आहे ह्या वेळेस. कारण की माल खूप कमी भेटला आपलं. जवळपास आज संध्याकाळपर्यंत काल संध्याकाळपर्यंत माझ्यापाशी जवळपास 300 नगांचं टोकन होतं. पण गाडीमध्ये माल फक्त 150 भेटलेला आहे. तो 150 जरी माल भेटला पण मग आपण 150चा कस्टमर बोलवत नाही, त्याच्यापेक्षा कमी बोलवतो. कारण की बरेच जे बच्चे असतात ते बऱ्याच जणांना आवडत नाही. त्या हिशोबाने आपण काय करतो आता जवळपास 120 ते 130 बोलवलेलं आहे. बाकी सगळे कॅन्सल केलेले आहेत. जवळपास तुम्ही असं धरून चला 150च्या वरचे कस्टमर मी पुढच्या हप्त्यासाठी पोस्टपोन केलेले आहेत. जर तुम्हाला टोकन वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर टोकन देऊन बुक करू शकतात. पुढच्या वेळेस डबल गाडी मागवण्याचा प्लॅन चालू आहे 2 बाजार करण्याचा. तुम्ही पाहू शकता आता हे सगळे पब्लिक जी आलेली आहे. 4 गाड्या बघा. ही MH12. तुम्ही वणीगडवाले का? तुम्ही अकोलेवाले बरोबर. इकडे बाकी आहेत. वणीगडवाला कोण आहे? हा वणीगडवाला कोण आहे? तर ती वणीवाल्यांची गाडी मित्रांनो. बघा वणीवाला. हे बघा वणीवाला. हे दादा होते बाहेर गेले तिकडे कुठेतरी बाहेर फिरायला. तर हे बघा टोटल 4च गाड्या आपण बोलवलेल्या आहेत मित्रांनो. माल कमी भेटला त्यासाठी. चला आता गाडी वगैरे उतरवतो. पब्लिक बघा मित्रांनो जास्त पब्लिक बोलून इथं धांदर करण्यापेक्षा लिमिटेडच कस्टमर बोलवलेलं आहे. माल आपला उरला तरी चालेल पण कस्टमरांमध्ये धांदर नको. जवळपास मी एवढे कस्टमर कॅन्सल केलेले आजच्या तारखेला भरपूर. म्हणजे त्यांना पुढच्या हप्त्यासाठी त्यांचं टोकन आपण ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा पण एवढा विश्वास आहे आपला. बघा इथं फार्म वगैरे काहीच नाही. तुम्ही बघू शकता आपण रस्त्यावरती गाडी उतरवतो पण जो विश्वास आहे मित्रांनो त्यांचावाला. ते म्हणले की आकाश भाऊ सुद्धा टोकन तुमच्यापाशी कोणाचे 2 कोणाचे 3 कोणाचे 5 असे मित्रांनो जवळपास माझ्यापाशी 32,500 रुपयांचं टोकन आलेलं आहे सगळं टोटली. त्याच्यामधून फक्त मी 4 कस्टमर इथं बोलवलेले आहेत. बाकी सगळे कस्टमर मी पुढच्या हप्त्यासाठी त्यांची ऑर्डर लावून ठेवलेली आहे. जर तुमची ऑर्डर वगैरे असेल तर लवकरात लवकर बुक करा. जर तुम्हाला पुढच्या हप्त्या जर माल जास्त आला तर तुम्हालाही बोलून घेईल. नाही तर मग तुम्हाला परत त्याच्या पुढच्या हप्त्याला टोकनसाठी समजण्यासाठी अगोदर फोन करा. टोकन म्हणजे मित्रांनो असं असतं. टोकन कसं असतं की जेणेकरून टोकन जर तुम्ही टाकलं तर मलाही समजतं की तुम्ही खरंच घ्यायला येणार आहेत. असं त्याच्यामुळे आपण टोकन घेत असतो की टोकनवर समजतं की तुम्ही खरंच घ्यायला येणार आहेत. त्याच्यामुळे आपण टोकन वगैरे घेत असतो. कारण की मला पूर्ण आठवड्याभरामध्ये 400 फोन येतात आणि 400मधून 4-5 लोक घेणारे असतात. असा विषय असतो. बरेच जण असे फोन करतात आम्हाला यायचं ऐन वेळेस त्यांचं कॅन्सल होतं. म्हणून आपण टोकन घेऊन त्यांचा मोबाईल नंबर सेव्ह करतो. त्यांना आपलं लोकेशन शेअर करतो. लोकेशन इथलंच मग ते कस्टमर इथं येतात. सगळे कस्टमर रात्रीचे आलेले आहेत. सगळ्यांची मुलाखती वगैरे घेणार आहे. सगळ्यांना माल दिल्यानंतर तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो सुरुवात करू आपण.
ज्याला जे पटले ते बच्चे बांधत चला बरं. नाही इथं पण बघा, पटले तर बांधायला लागत. ज्याला जे पटले ते बांधा पटापट. हा भाऊजी घेणारे पब्लिक आहे, त्यांनी ज्याला जे पटलं ते घ्या. पाहणाऱ्यांनी फक्त लांबून गंमत पहा. पाहते मित्रांनो पटला तर बांधून घ्या, काय टेन्शन. सौदामध्ये करून घेऊ, वस्तू पटली सौदा करून घेऊ, काय टेन्शन नाही. तिथून बघा, मधून पण काढा, मधून पण काढा. मित्रांनो माल खूप कमी भेटला, तो पण खूप दाम टाकून आणावा लागला आहे. कारण की विषय कसा आहे, माल जर बाजारात कमी राहिला तर दाम टाकून बच्चे घ्यावं लागतात. कारण की आपण इकडून गाडी करून गेलेलो असतो, गाडीचा लोड देखील आपल्याला करावं लागतं, भाडं जसं ते देखील करावं लागतं. जर 2 आठवड्यापासून आपल्यापाशी 280-270 रुपये 280-270 नग येत होते. आज 150 नग आलेले आहेत. 150 मध्ये 15 पाटी आहेत, बाकी सगळे बोकड आहेत. हे बघा ही क्वालिटी आपण आणतो एकदम. हे बच्चे घ्या हो साहेब, हे बच्चे घ्या, ये बच्चे का, ये बच्चे का. आता कंपार्टमेंट वरती थोडे बारीक बच्चे असतात, खालच्या तुलनेत खाली मोठे बच्चे असतात. हे बघा, आपण प्रत्येकाला सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या हाताने बच्चे बांधून घ्या. आपण आपल्या हाताने बांधून नाही देत, तुम्ही तुमच्या हाताने बांधा. यांनी बघा, हे अलिबागवाले ज्यांनी बांधलेले आहेत त्यांची मोठी रेंज रिक्वायरमेंट होती, रेंजना मोठी रेंज पाहिजे होती. असं हे बघा मित्रांनो, मागच्या वेळेस जे बच्चे आपण पुण्याला पाठवले अलिबागवाल्यांना, तसे बच्चे पाहिजे होते. हालाकी ते बच्चे यांच्यापेक्षा वजनाने कमी होते आणि हे बच्चे वजनाने जास्त आहेत. पण तरी आता बघा, नजर असते प्रत्येकाची, कोणाला काय वस्तू आवडून तरी सांगता येत नाही. पण ही जी क्वालिटी मित्रांनो, एक नंबर क्वालिटीमध्ये सगळे बच्चे कवडे बच्चे आहेत. ती पाहू, आणि मोठे जंड बच्चे, सगळे बच्चे जंड आहेत. ते बच्चांचे वजन यांच्यापेक्षा थोडे कमी होते, बाकीचे होते या वजनाचे, बाकी कमी वजनाचे होते. आता ते जे बांधताय सगळे क्वालिटीचे बच्चे बांधताय. कारण की मित्रांनो दुसऱ्यांदा कस्टमर आपल्यापाशी आलेले. सगळ्यात अगोदर अलिबागचं कस्टमर, रायगडचं जुनं लांबचं कस्टमर जे होतं, त्याच्यानंतर बाकी सगळे यायला सुरुवात झाली आता आपल्यापाशी. हे बघा मित्रांनो, भरोसा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या इथं असं आहे, जे आता ज्यांनी कोणी मला टोकन टाकलेलं आहे, जर माल नाही आवडला तर आपण ते टोकन त्यांना वापस देखील करतो इथं. फक्त आपल्याला समजलं पाहिजे घेणारे कोण आहे खरंच. हे बघा इथं बच्चे बांधले यांनी, बघा बच्चांची क्वालिटी बघा मित्रांनो, एकदा क्वालिटी तुम्ही बघा बच्चांची. पूर्ण कलरफुल बच्चे काढले बाबा, एक नंबर कलरफुल बच्चे काढले. हे बघा हे व्हाईट मध्ये बघा, हे पण बघा व्हाईट मध्ये एक नंबर क्वालिटी. हे बघा आता विषय असं, खाली एवढी क्वालिटी सोड राहिली लोक वरच्या आशामध्ये की वरचे बच्चे भारी असतील असं. पण जे खालचं कंपार्टमेंट असतं ना त्याच्यात भारी बच्चे राहतात, म्हणजे जंड मोठे बच्चे राहतात. पण प्रत्येकाला छोटे मोठे सगळे चालत असतात, त्या हिशोबाने प्रत्येकजण बच्चे घेत असतं. हे बघा हे एकदम गुजरीमध्ये कलरचा बच्चा काढला तो. हां तर चला आता मी तुम्हाला सगळं दाखवतो, जे नवीन आहेत ज्यांना माहिती त्यांना गुजरी, अजमेरी, शिरोई सांगतो मी आता. हे बघा हा अजमेरी आहे, हा कोटामध्ये. हा बघा तुम्हाला दाखवतो, हे शिरोईचे आहेत, हे डॉट वाले हे शिरोई आहे. हे बघा हा बघा हा गुजरीचा बच्चा आहे, हा दिसतोय का, हा गुजरीमध्ये. हे बघा ही अजमेरीची फुल चॉकलेटी अजमेरीमध्ये, हा कोटामध्ये बोकड आहे. ही बघा ही गुजरीमध्ये पाठ आहे.
हे बघा, हा बघा कलर मध्ये एकदम सिरोळी डॉटवाला. ही गुजरी बघा पहाटी. हा कोटामध्ये, आता कोटामध्ये हा कलर मध्ये कोटा येतो आणि करवली कोटा येतो. आता बघा हा कलरचा कोटा आहे आणि हा करवली कोटा आहे. हा ब्लॅक कोटा आहे एकदम पंच फेसमध्ये. त्याच्यानंतर तो कलरमध्ये कोटा आहे. हा एक कोटा वेगळा आहे. कोटामध्ये कलर पडतात भरपूर. हे मिक्समध्ये ब्रीड आलेली. करू ना. किती टाकले तुम्ही गाडीत आता? गाडी किती गेले? 4 गेले का? कसे घेतले? 7 ने. आता 4 घेतले 7,000 ने. ये नाही का? ते तिकडे पाडे. हे बघा मित्रांनो, फक्त एवढा माल राहिला आता. किती 150 नग उतरले होते तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये पाठी आहेत, बाकी 10 एक पाठी आहेत. आणि मला पाठींचं पण टोकन होतं अक्कलकुवाचं, पण मग त्या भाऊला 20 पाठी लागणार होते. आपल्यापाशी जमतून 10-12 पाठी होत्या. आणि 10-12 पाठीमध्ये कसं असतं, सगळ्यात आवडतील असा विषय नसतो. 20 पाठीचा भाऊला पाहिजे सुद्धा आपण कमीत कमी 25-30 पाठी आणल्या पाहिजेत, तेव्हा त्या भाऊला तिथून 20 पाठी छाटता येतील. या हिशोबाने आपण काम करतो. पण पाठी चांगले होत्या यावेळेस. तुझं बघा सगळा माल सकाळी तुम्ही पाहिलं ना काय सीन होता, आता सीन बघा काय. हे बघा सगळं आवरलं गेलेलं आहे. मोजून मित्रांनो तुम्हाला काय जास्तीत जास्त 3 घंटे. 3 घंटेचं म्हणजे फक्त कसं एखादी कस्टमर थोडं सौद्यामध्ये थोडा हे करत असतात, त्याच्यामुळे टाईम होतो. हे बघा याच्यात बाकी पाठी आहेत. हे बघा ही पाठी. हा बघा असा बोकड सुद्धा सुटला नजरेतून लोकांच्या. बघा ही पाठी, ही पाठी. हे बघा ही पाठी ना, ही पाठ बांधून ठेवली कोणतरी. हे बघा इकडे पाठी दोघी. तर फक्त पाठी राहिले. बोकड आपल्या जवळपास बघा दोघी पाठी बच्चे, लहान बच्चे. एक बोकड एक पाठी त्याच्यात. तो बोकड ठेवला आणि ही पाठी. हे बघा लहान बच्चे. एवढा माल मित्रांनो आपण आज शेअर केलेला आहे. पुढच्या हप्त्यासाठी जर तुम्हाला टोकन टाकायचं असेल तर टोकन लगेच टाका मित्रांनो. हा आपला भरोसा आहे. आपला कुठलाही फार्म नाही. इथं डायरेक्ट आपण रस्त्यावरती गाडी उतरवतो. हे बघा हायवेला जागेवरती, आणि सगळा माल आपण इथं विकत असतो. तरी लोकांचा जो भरोसा माझ्यावरती, जे टोकन मला आज जवळपास 9 जणांचं टोकन मी पेंडिंग ठेवलेलं आहे. 9 लोकांना काय सांगितलं तुम्ही पुढच्या वेळेस, त्यांनी तरी तो विश्वास ठेवला पुढच्या वेळेस येणार आहे. तर त्यांचा तो विश्वास, त्यांना पुढच्या वेळेस माल देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्हालाही माल लागत असेल तुम्ही लवकर संपर्क साधा. हे बघा मित्रांनो, आता हे बच्चे दिलेले आपण. हे चालले अमरावतीला. हे बघा 6,000 प्रमाण दिलेले. हे बघा आता गाडीत लोड करणार आपण ते बच्चे. आता हे मित्रांनो अजून 2 दिवसामध्ये बच्चे अजून भारी दिसतील. टोटल 39 आहे ना. चौदा मित्रांनो. बाकी बोकड अगोदर टाकले आपण, नंतर शूटिंग चालू केली. 14 ते दादा पण तरी मस्त आहे. 14 हे 15 16 17 18 19 19 हे 20 झाले. 20 21 22 23 24
24 बघा अजमेरीमध्ये 25. हा बघा हे पण अजमेरीमध्ये 25 आहे. 26 27 हे बघा 27. हा बघा 28 29 हा 30 झाले 30 घ्या 30. हा 31 टाका 31 टाका 31. हा 32 33 34 35 असे बारीक पण आहे मित्रांनो. 35 छोटे मोठे सगळे त्यांनी पट्टी केलेली आहे. 35 हे 36. आता बघा हा मोठा पण आहे 36. हे झालं 37. 7 7.5 यांच्या तो 37. हे झालं 38 खाली 2 आहेत. 38 39 करताय. हा मा टाकून घेतला सर 40 कर नॉर्मल है, इससे कुछ नहीं होगा, ये इसको भी आगा. प्रमोद दादा बकरींना गाठी असतात येतात बसून जातात. 39 आहे ना आपल्या 39